तर नवोदय विद्यालय इयत्ता 9वी साठी उद्या 8 फेब्रुवारीला मुलांची एक्झाम आहे. तर एक्झाम साठी महाराष्ट्रामधील देशभरामधील जे विद्यार्थ्यांनी इयत्ता 8वी वरून 9वी साठी जी तयारी केली आहे त्यासाठी सर्वांना माझ्याकडून खूप शुभेच्छा. तर या पेपरला जाण्यापूर्वी जे काय हॉल तिकीट आहे त्याच्यावर विद्यार्थ्यांना काय काय घेतलं पाहिजे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार. त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर जे आन्सर की आहे तर डिटेलमध्ये आन्सर की सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आल्यानंतर आपण डायरेक्टली आन्सर की या ठिकाणी चेक करू शकता. त्याचबरोबर पेपर हा कशा पद्धतीने असतो आणि पेपरवरती जो एक टेस्ट बुकलेट नंबर असतो किंवा ओएमआरवरती बुकलेट नंबर जो सेम असला पाहिजे तो नेमकं काय आहे. त्याच्यामुळे 2024चा पेपर कसा दिसत होता मुलांना तो पेपर कसा आहे हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. त्यामुळं आपण बघूया. पहिली गोष्ट जे हॉल तिकीट आपण डाउनलोड केलं असेल नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवरती जाऊन तर ते हॉल तिकीट अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना आलेलं आहे. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर आहे विद्यार्थ्याचं नाव आहे फादर्स नेम डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर त्या ठिकाणी ही सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे. त्यावर नेम ऑफ द ऍड्रेस दिलेला आहे. तो मोस्टली जे सर्व 8वी वरून 9वी साठी जे मुलं एक्झाम देतात नवोदयची त्यांचा जो पेपर आहे तो त्या जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयामध्ये आहे. त्याचबरोबर इथं एक ब्रॅकेटमध्ये कोड पण दिलेला आहे तो सेंटर कोड विद्यार्थ्याचा असतो. तिथं टायमिंग दिलेलं आहे की 11:15 ते 1:45 हे मुलांचं टायमिंग आहे. रिपोर्टिंग टाइम दिलाय 10:30चा. तो 10:30 वाजता विद्यार्थी त्या सेंटरला उपस्थित असणं आवश्यक आहे. म्हणजे 10:30च्या अगोदर एक तास जास्तीत जास्त 1 तास आपण तिथं म्हणजे कमीत कमी 1 तास तरी तिथं उपस्थित राहणं हे चांगली गोष्ट आहे. त्याखाली सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट हे विद्यार्थी त्या तिथं गेल्यानंतरही करू शकतो. सिग्नेचर ऑफ द इंजिनियर तो हे अशा प्रकारे हॉल तिकीट जे आहे याची आपण 2 प्रिंटआउट आपण काढून ठेवू शकता विद्यार्थ्याच्या हातामध्ये देऊ शकता. ते साधी प्रिंट असले तरी चालेल कलर असले तरी चालेल काही हरकत नाही. आता याच्या खाली ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण बघतो ती म्हणजे पहिली गोष्ट कॅन्डिडेट्स विल बी अलाउड टू अपीअर टेस्ट विदाउट ऍडमिट कार्ड एनी सर्कल म्हणजे इथं त्याला ऍडमिट कार्ड विद्यार्थ्याला घेऊन जावंच लागणार आहे. चेक द पर्टिक्युलर ऍडमिट कार्ड केअरफुली. ऍडमिट कार्ड वरती काय चुकलंय का बघा स्पेलिंग वगैरे असेल तर आपण अगोदर बोललो असतो आता राहिलं असेल तर राहून द्या कारण उद्या पेपर आहे मुलांचा. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट डिव्हाइस घड्याळ वगैरे ह्या गोष्टी इकडे चालणार नाहीये. तिथं ते कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इथं चालत नाहीये. तो त्या ठिकाणी ऍडमिट कार्ड आणि ब्ल्यू आणि ब्लॅक पेन ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन जो काय आपल्याकडे मोठ्या जाड पॉइंटचा आपण तो पेन घेऊ शकता. आपल्याला गोल करायला इझी पडणार आहे. कॅन्डिडेट रिक्वायर टू रिपोर्ट ऍट लिस्ट बाय 10:30 AM सकाळी 10:30 वाजेपर्यंत विद्यार्थी तिथं सेंटरमध्ये पोहोचलाच पाहिजे. तर त्यांनी तो टायमिंग दिलेला आहे. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी परमिटेड अपिअर फॉर टेस्ट रिपोर्ट लेट. तर 10:30च्या नंतर आल्यानंतर त्यांना ते परमिट करणार नाहीत हा त्यांनी नियम दिलेला आहे. 2 तास 30 मिनिटं टायमिंग आहे विद्यार्थ्यांना. 11:15 ते 1:45 पर्यंत हा पेपर चालणार आहे. हावेवर जर विद्यार्थी जर समजा दिव्यांग ह्याच्यामध्ये असेल अपंग या कॅटेगरीमधून असेल तर त्याला त्यामध्ये एक्स्ट्रा वेळ त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. बिफोर आन्सरिंग कॅन्डिडेट्स हॅज टू एन्श्योर दॅट क्वेश्चन बुकलेट कंटेन 100 क्वेश्चन सिरीज नंबर 1 to 100. अशा हातामध्ये पेपर आल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं की 1 ते 100 हे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत का. एखादं पेज त्याच्यामध्ये स्किप झालेलं आहे का किंवा प्रिंटिंग खराब झालेली आहे का हे आपण अगोदर चेक करणं गरजेचं आहे. तो कॅन्डिडेट शुड जर समजा काय वाटलं तर तो त्या ठिकाणी शिक्षकांना सांगू शकतो आणि त्याची रिप्लेसमेंट करून घेऊ शकतो. यूज ब्ल्यू आणि ब्लॅक बॉइल्ड पेंट ओनली विथ राईट ओएमआर शीट. तर ABCD असे ऑप्शन विद्यार्थ्यांना दिले त्यापैकी चूज करायचे. कॅन्डिडेट ऍडवाइज टू अटेम्प्ट ऑल क्वेश्चन तर सगळेच प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत. कुठलाही प्रश्न रिकामे सोडवायचा नाहीये. त्यावर कॅन्डिडेट्स मस्ट फिल रोल नंबर ऑन द ओएमआर शीट ऍज वेल एज ऑन द क्वेश्चन बुकलेट. रोल नंबर हा विद्यार्थ्याला क्वेश्चन पेपर वरती आणि ओएमआर दोघांवरती लिहायचा आहे. नो चेंज इन द आन्सर वन्स मार्क अलाउड. एकदा जर कोणी गोल केल्यानंतर त्याला चेंज करता येणार नाहीये. कॅन्डिडेट हॅज टू कॅरी एनी गव्हर्नमेंट अप्रूव्ड डॉक्युमेंट टू व्हेरीफाय इज आयडेंटिटी. विद्यार्थी आपलं आधार कार्ड आपल्यावर नेणं आवश्यक आहे. आधार कार्ड एक गव्हर्नमेंट अथॉरिटी प्रूफ त्याच्यामध्ये आहे. कॅन्डिडेट शॅल नॉट लिव्ह एक्झामिनेशन हॉल बिफोर 1:45 PM. तो विद्यार्थी पेपर जोपर्यंत टायमिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थी जरी पेपर लवकर झाला तरी बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळेचा वापर करून पेपर सोडवणं आवश्यक आहे. बिनकामाचा जरी लवकर पेपर सोडवला तरी त्या विद्यार्थी काय बाहेर जाऊ शकणार नाही. तर वेळेचा वापर आपण व्यवस्थित केला तर आपले बरेचसे प्रश्न जे चुकू शकतात ते सुद्धा बरोबर येऊ शकतात. एनी कॅन्डिडेट फाउंड आयदर गिव्हिंग रिसिव्हिंग. तो कुठलाही विद्यार्थी काही मिसबिहेव्हिअर करत असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळते. एनी अटेम्प्ट फॉर इम्पर्सनेशन विल डिस्क्वालिफाय द कॅन्डिडेट. त्यांना डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. द कॅन्डिडेट हॅज टू प्रोव्हिजनली अलाउड टू अपीअर टेस्ट सब्जेक्ट टू फुलफिल एलिजिबिलिटी क्रायटेरिया टाइम ऑफ ऍडमिशन इन द 9th आणि JNU आफ्टर सिलेक्शन. तो बाकीच्या ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस मात्र सगळ्या क्रायटेरिया अजून ते पूर्ण चेक करतात. सिलेक्शन कॅन्डिडेट्स फॉर द ऍडमिशन JNU कन्सिडर ऍज पर प्रिस्क्राइब्ड NUS क्रायटेरिया. प्रोव्हिजनल सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन कन्सिडर ऍज पर द प्रिस्क्राइब्ड criteria would be confirmed only after
आफ्टर व्हेरीफाईंग ऑल द डॉक्युमेंट. म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी परीक्षा जरी दिली, तो लिस्टमध्ये जरी लागला, तरी जोपर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत सिलेक्शन होत नाही. ही अशा प्रकारची पूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. आणि हॉल तिकीट या विद्यार्थ्याला उद्या घेऊन जायचं आहे त्याच्याबरोबर ती, आणि एक त्याचं जे आयडेंटिटी प्रूफ आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड विद्यार्थी त्याच्याबरोबर घेऊ शकतो. तर त्याची झेरॉक्स तो घेऊ शकतो, ओरिजिनली त्यांच्यापाशी पालकांपाशी ठेवू शकतो. तो आता आपण बघतोय की नक्की पेपर कसा दिसतो. तो गेल्या वर्षी 2024च्या विद्यार्थ्यांनी आपला जो पेपर दिलाय तो पेपर आपल्या समोर आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्याचा पेपर आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये टेस्ट बुकलेट कोड त्या ठिकाणी आलाय, ABCD असे काही कोड आलेले असतात. तो हा कोड याच्यावरती आहे. त्याचबरोबर टेस्ट बुकलेट नंबर पण आलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आता जे काही गोष्टी दिल्या आहेत ते आपण सर्व बघूया. त्याचबरोबर विद्यार्थ्याला रोल नंबर स्वतः ते टाकायचा, नेम टाकायचं, इथं विद्यार्थ्याची सही लिहायची, टायमिंग 2 तास 30 मिनिटे. आता 1 बाय 1 आपण सर्व सूचना ते पाहूया. म्हणजे विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये ह्या सूचना जास्त वाचल्यानंतर लगेच समजतील. तर आपको OMR उत्तरपत्रिका 7 20 पृष्ठों की परीक्षण दी गई है. त्यांनी सांगितले की 20 प्रश्नपत्र 20 पानाचे क्वेश्चन पेपर दिलेले आहे. तर ते पेजेस त्यांना पूर्ण चेक करायचे की त्याच्यामध्ये 1 ते 100 हे प्रश्न व्यवस्थित आहेत का, तो सुनिश्चित करे कि वो क्रम से है क्या नहीं, तथा परीक्षण पुस्तिका एवं OMR उत्तरपत्रिका की क्रम संख्या एवं कोड एक समान है. तर असं घ्या, पुस्तिकाचा जो आहे कोड आणि लक्षात घ्या OMR चा कोड हा सेम आहे का हे पण चेक करणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की टेस्ट बुकलेट कोड आणि OMR चा कोड सेम आहे का. जर सेम नसेल तर आपण पुढे शिक्षकांना सांगणं गरजेचं आहे. तर यदि परीक्षण पुस्तिका OMR उत्तरपत्रिका में बेमेल त्रुटि विसंगति हो तो अपने निरीक्षक को वापस करके आप बदल सकते. म्हणजे जर आपल्याला काही प्रिंटिंग मिस्टेक वाटलं, काही चेंज वाटला, काही खराबी वाटली तर आपण नक्कीच ती चेक करून शिक्षकांना सांगितलं पाहिजे. तर परीक्षार्थी को OMR उत्तर पत्रिका पर उपस्थित स्थान पर अपने अंतर अंकित करणे है. तो आपल्याला ज्या ठिकाणी त्यांनी OMR वर दिले ते गोल करायचं. गोल करताना अशा प्रकारे व्यवस्थित गोल करायचे. गोल करताना कमी नाही पडलं पाहिजे, थोडंसं बाहेर गेलं तरी चालू शकतं, पण ते अर्ध शिल्लक नाही राहिलं पाहिजे. OMR उत्तर पत्रिका पर लिखने के लिए केवळ नीले गाले बॉल पेन का पेन प्रयोग करतो. अशा प्रकारे बॉल पेन वापरायची, जाड पेन असते. तर आपण समजा बॉल घेतले तर 2 बॉल पेन घ्यायचे एकाच कलरचे. तर परीक्षा की अवधी त्यांनी सांगितलेले 11:15 ते 1:45 2 घंटे 30 मिनिटं वगैरे केवळ वस्तुनिष्ठ प्रकारे, म्हणजे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह पेपर मुलांना आहे. तर दिव्यांग मुलांसाठी टाइम त्यांनी वाढवलेला आहे. त्यांनी त्यामध्ये पाठ पण केलेले किंवा हिंदी 1 ते 15 पहिले 15 प्रश्न आहेत, इंग्रजी 16 ते 30 15 प्रश्न आहेत, गणित 31 ते 35 प्रश्न आणि विज्ञान 35 प्रश्न याच्यामध्ये दिले आहेत. तो सभी प्रश्न आपल्याला सोडवायचे. तर आपको प्रत्येक खंड में अलग योग्यता प्राप्त करने अतः निसंदेह सभी खंडों के उत्तर देने. OMR उत्तर पत्रिका में ओव्हर राइटिंग, स्ट्राइकिंग, कटिंग, श्वेत करेक्शन तर इरेजिंग का अनुमती नाही. म्हणजे OMR वरती आपल्याला कुठेही खाडाखोडही चालणार नाही. OMR वरती जर आपण खाडाखोड केली तर आपला पेपर व्यवस्थित चेक होणार नाही, कारण ते पूर्ण स्कॅन करून उत्तरपत्रिका चेक केली जाते. OMR उत्तरपत्रिका वाले से कोई चिन्ह न लगाए. OMR उत्तरपत्रिका पर कच्चा कार्य नाही करना है. तो आपल्याला जे सोडवायचे ते पेपरमध्ये आपल्याला जागा दिलेली आहे. पेपरच्या पाठीमागे आपल्याला ब्लँक पेजेस दिलेले आहेत आणि मॅथ्सच्या खाली पण आपल्याला ब्लँक पेजेस दिलेले आहेत, म्हणजे ब्लँक जागा दिलेली आहे, आपण सोडवू शकता. तो OMR उत्तरपत्रिका लोटा है हॉल नहीं छोड़ना है. परीक्षा के दौरान कोई भी प्रश्न अनुचित साधनों का प्रयोग करणे अथवा सहायता प्राप्त देने से अयोग्य ठहरा जाएगा. तो काही दुसरं बाकीच्या मुलांनी काही केलं, कॉपी वगैरे काही दुसऱ्या गोष्टी, तर त्याला त्याच्यामध्ये शिक्षा मिळू शकते. त्यानंतर या साईडला हे सर्व सूचना परत इंग्लिशमध्ये पण दिलेल्या आहेत दुसऱ्या पेजवरती. तो अशा प्रकारे आपल्याला जे काही गेल्या वर्षीचा पेपर कसा होता म्हणून उद्या विद्यार्थ्यांना ज्या सूचना आहेत त्या बऱ्यापैकी ऑलरेडी माहित असणार आहेत. त्यांना हे चेक करायचे की आपल्या इकडचा कोड आणि OMR चा कोड सेम आहे का हे पण चेक करायचे. आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत टेस्ट बुकलेट कोड तो कुठला आहे किंवा तिकडे तो पण टाकायचा असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना क्लिअर होणार आहेत. तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करू शकता. त्याचबरोबर आज आपण जे काही महत्वाची क्लास 9 साठी महत्वाची एक पेपर जो आहे की जो पेपर बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये एक्झाम मध्ये पण येऊ शकतात, असा हा पेपर आज आपण कव्हर केलेला आहे. जो लाईव्ह ह्याच्यामध्ये आहे, आपल्या युट्यूबला लाईव्ह ह्याच्यामध्ये आजच्या लाईव्ह मध्ये आहे. अशा बरेचसे आपण आतापर्यंत लेक्चर्स पण आपले लाईव्ह आहेत ते आपण बघू शकता. त्याचबरोबर उद्या पेपर झाल्यानंतर लगेच आपल्या या चॅनलवरती आपल्याला अँसर की मिळणार आहे. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यातून काय आपल्याला क्लॅरिटी वाटली नक्की आपण शेअर करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पेपर आपल्याला खूप सोपा येऊ, जेव्हा आपण तयारी केलं ते आपल्याला पडू अशी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.